मित्रांनो, काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांचा फार मोठा हल्ला झाला. त्यामध्ये 27 ताजी बातम्या 28 लोक मृत्युमुखी पडले आणि त्या ठिकाणी धर्म विचारून त्यांना मारलं गेलं. अशा पद्धतीच्या क्लिप्स आपण मागील 2 दिवसापासून पाहतोय. या सर्व गर्दीमध्ये एक पोस्ट व्हायरल होते. BJP छत्तीसगड अशी काहीतरी ती यांच्या वतीनं तिच्या हँडलवरती ही पोस्ट प्रसारित झालेली आहे की धर्म पूछकर मारा, धर्म पूछा जाती नाही, देख लेंगे. म्हणजे ह्या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये आज सर्व भारत एक होऊन या मतांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. त्याचबरोबरनं आज सरकार काय निर्णय घेईल, जो काही निर्णय घेईल त्या निर्णयामध्ये सरकारच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. सरकारचंही या काळामध्ये या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये खच्चीकरण व्हायला नाही पाहिजे. ह्याची खबरदारी पूर्ण भारतवासियांनी घेतली पाहिजे. परंतु काही लोक जर अशा काळामध्ये सुद्धा AIच्या माध्यमातून काही फोटो तयार करून अशा पद्धतीनं जर अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा घटनांमधून सुद्धा राजकारण कसं करता येईल, धर्मद्वेष कसा पसरवता येईल, हेच काही लोक करतायत का असं वाटतंय. काश्मीर या पृथ्वीवरला स्वर्ग असं म्हणलं जातं. भारतामध्ये ते ठिकाण आहे आणि या ठिकाणी 370 कलम हटवल्याच्या नंतर एक सुरक्षित वातावरण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. आणि त्यामुळं देशभरातून जगभरातून या ठिकाणी अनेक पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत. खरं तर जे प्रॉपरचे काश्मीरी लोक आहेत हे अशा पद्धतीचं काम करणार नाहीत किंवा अशा कामामध्ये सहकार्य बी करणार नाहीत. त्याचं कारण असं की काश्मीरची जी काही रोजीरोटी आहे ती या पर्यटनावरती आहे. पर्यटन चाललं, मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आले तर त्यांचा धंदा होईल, व्यवसाय होईल आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह भागेल. त्यामुळं पर्यटक जास्त प्रमाणामध्ये तिथे येणं अतिशय गरजेचं आहे काश्मीरच्या विकासासाठी, तिथल्या लोकांच्या मूलभूत गरजा भागण्यासाठी, त्यांच्याकडे पैसा येण्यासाठी. आणि त्यामुळे तिथले लोक ते करणार नाहीत. परंतु दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. त्या ठिकाणी असं बोललं गेलं की प्रत्येकाला विचारलं गेलं, काही लोकांचे कपडे काढले गेले, बघितलं गेलं हा हिंदू आहे, धर्माचा आहे की मुस्लिमाचा आहे. हिंदू असेल तर त्यांना मारलं गेलं, महिलांना सोडलं गेलं. त्यांना सांगण्यात आलं की मोदीला जाऊन सांगा की आम्ही बायाला मारलेलं नाही, काय करायचे करून घे बघा. अशा पद्धतीचा मॅसेज त्यांना द्यायचा होता. तसं पाहिलं तर पहलगाम हे ठिकाण भारत पाकिस्तानच्या सीमेवरती नाही आहे, ते बरंच मध्ये आहे. त्यामुळं सीमेच्या बाहेरून कुठून तर आतंकवादी आले आणि हल्ला करून निघून गेले अशी परिस्थिती त्या ठिकाणी नाही आहे. त्यांना पकडायचं म्हणलं तर ते सापडू शकतील असं बरंच अंतर पहलगामपासून सीमेचं आहे. ते सापडतील कदाचित. त्या दृष्टिकोनातून देशाची जी काही सुरक्षा व्यवस्था ते काम करत असेल. आणि मोदी सरकार कणखर असा नेता पंतप्रधान म्हणून ह्या देशाला लाभलेला आहे. मागल्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाली, अशा पद्धतीचं आणखीन काहीतरी कठोर निर्णय सरकारच्या वतीने घेतला जाऊ शकतो आणि तो घेतलाच पाहिजे. परंतु त्या सर्व घडामोडी घडत असताना भारतीय म्हणून तुम्हा आम्हा सर्वांचं काय लक्ष असलं पाहिजे की जे मृत आहेत त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण सद्भावना व्यक्त केल्या पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जे गेले त्याच्याबद्दल दुःख व्यक्त एवढं करू शकतो आपण, तिची भरपाई तर नाही करू शकत, परंतु ते करणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना हिंदू म्हणूनच नाही, तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, कुणीही असेल, तो भारतीय या नात्यानं ह्या सर्वांच्या पाठीमागं असला पाहिजे. आणि या काळामध्ये सरकारच्या उणिवा काढण्यापेक्षा सरकारच्या पाठीशी सुद्धा उभं राहिलं पाहिजे. सरकार या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेईल अशी आपण मागणी करत तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचे घ्या, परंतु यांना धडा शिकवला पाहिजे अशा पद्धतीचा सूर भारतीयातून आला पाहिजे, यात राजकारण न करता. कि आप लोग जानते हैं कि कल पहलगाम में व मीडोज में दहशतगर्दों ने, टेररिस्ट ने उस माउंटेनियस एरिया में वहां पर इनडिस्क्रिमिनेट तरीके से और मजहब पूछकर उन्होंने मासूम लोगों को वहां पर उनका कत्ल किया है. हम इसकी सख्त से सख्त अल्फाज में इसकी मजम्मत करते हैं, कंडेम करते हैं और हम उम्मीद करते हैं कि हुकूमत इन दहशतगर्दों को एक सबक सिखाएगी. और साथ ही साथ हम जो लोग वहां पर जिनको कत्ल किया गया, इन टेररिस्ट ने इनको मारा है, हम उन तमाम फैमिलीज के साथ खड़े हैं. आता एका TV रिपोर्टरनं रिपोर्टिंग करत असताना पहलगाममधूनच त्या पॉईंटवरून जिथं हा हल्ला झाला तिथून रिपोर्टिंग करत असताना त्यांनी सांगितलं की देशाचे
जी काही सुरक्षा व्यवस्था ती या ठिकाणी कुचकामी ठरली किंवा कमकुवत ठरली हे माहिती देत होते त्यावेळेला जे रिपोर्टर होते इथले त्यांनी त्यांचा आवाज बंद केला आणि पुढची बातमी त्यांनी द्यायला चालू केली. म्हणजे रिपोर्टर जे आहेत ह्या लोकांचं सुद्धा एक महत्त्वाचं असं योगदान ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. चांगले असणारे वाईट असणारे, कारण 370च्या नंतर जम्मू काश्मीरमध्ये जी काही परिस्थिती आहे ती खरंच वास्तवात कशी आहे ह्याची रिपोर्टिंग करणं हे रिपोर्टरचं काम आहे. परंतु दाखवलं गेलं की सुरक्षित हा सगळा भाग आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं इथले लोक गेले. आणि मग ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आहेत तिथं सध्या पोलिसही नाही, कुठलं मिलिटरीचा म्हणजे संरक्षणाच्या बाबतीमध्ये तर काहीच नाही आहे. आणि मग ते लोक आले, मारून निघून गेले. आणि त्या बाबतीमध्ये रिपोर्टरनी तो मुद्दा उचलून धरला की या ठिकाणी सुरक्षाकर्मी जे आहेत किंवा सुरक्षा व्यवस्था आहे ती कमी पडली. ते सुद्धा सांगणं गरजेचं आहे. आणि ते जर कोणी सांगत असेल तर त्याचा आवाज जर दाबला जात असेल तर मीडियासुद्धा व्यवस्थितपणे काम करते का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आजच्या कंडिशनला, आजच्या स्थितीमध्ये हिंदू मुस्लिम असा वाद या निमित्तानं उफाळून येणार नाही ह्याची खबरदारी दोन्ही धर्मियाच्या लोकांनी घेतली पाहिजे. ते जरी दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारहाण केली असली किंवा मारले असतील आणि हे आपले भारतीय बरेच लोक बळी गेले असतील तरीसुद्धा देशवासियांचं काम आहे. खास करून मुस्लिम बांधवांना मी विनंती करेन की आपण सुद्धा ह्या जो काही ही घटना घडली ह्याचा निषेध केला पाहिजे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत की आम्ही देशवासियांच्या सोबत आहोत, आम्ही सरकारच्या सोबत आहेत, सरकारनं कठोर कारवाई त्यावरती आवश्यक करावी. अशा पद्धतीनं मागणी आता मुस्लिमांमधून सुद्धा आली पाहिजे, एक सरकारचा मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि आपल्यातली एकी दाखवण्यासाठी. शेवटी दहशतवादी हे बाहेरलेत, त्यामुळं या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी करू नये. हिंदू मुस्लिम हा वाद वाढणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी. ही जी घटना घडली ह्याचा निषेधच आहे आणि ह्याच्यावरती कठोरात कठोर जी काही कारवाई असेल ती सरकारच्या वतीनं होईल, ते करतीलही, त्यात काही शंका नाही. तुर्तास एवढीच विनंती की सर्वांनी कुठलाही धर्म न पाहता एकमेकांसोबत प्रेमानं राहावं, आपुलकीनं राहावं आणि धर्मभेद वाढणार नाही ह्याची खबरदारी घ्यावं. जय हिंद.